मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय दुर्दैवी असला तरी आपण मात्र 50 दिवसांनंतरच यावर योग्य ते मत व्यक्त करू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी माझा पाठिंबा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांची ग्वाही. आणि रत्नागिरी नगरपालिकेची 5 वर्षातील शेवटची सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणेच गरमागरम वातावरणात पडली पार. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने केले अनेक ठराव मंजूर. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीवरचा निर्णय दुर्दैवी आणि खेदजनक असला तरी आपण मात्र 50 दिवस पूर्ण होण्याची वाट पाहत आहोत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. मी 50 दिवस पूर्ण होण्याची वाट बघतो आहे आणि 50 दिवसानंतर अक्षय दिन येतील असं आपण पंतप्रधानांवरती विश्वास दाखवला पाहिजे. त्याच्यामुळे अजून आता किती 10 दिवस राहिलेले आहेत. त्याच्यानंतर सगळीकडे आभारी आणि सगळं चांगलं होईल अशी अपेक्षा आहे. केंद्र शासन गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेवर नजर ठेवून आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांचं स्वातंत्र्यच हिरावून घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत की काय, असा खडा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुळामध्ये एक प्रश्न मला अजूनही त्याचं उत्तर मिळत नाही. मी वारंवार विचारतो आहे की शेतकऱ्यांना आजतागायत इन्कम टॅक्स नाही, त्याच्यामुळे काळं काय आणि पांढरं काय हे त्यांना माहिती नाही आहे. तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही या सगळ्या तुमच्या अट्टहासापायी कशाला फटफटवता? का तुम्ही जाहीर करणार आहात का की याच्या पुढे शेतकऱ्यांसुद्धा इन्कम टॅक्स लागेल? कारण बँक खात्यांवरती सुद्धा नजर ठेवली जाते, घरावरती सुद्धा नजर ठेवली जाणार आहे, आणखीन कशावरती नजर ठेवली जाणार आहे. आणि असं सगळं स्वातंत्र्य, याला स्वातंत्र्य मानायचं का, याला स्वातंत्र्य म्हणायचं का, हा एक प्रश्न जनता कधीतरी विचारेल. कोकणाला राज्य शासन विकास कामांकरता निधी कमी देत आहे, असा थेट प्रश्न पत्रकारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारता ते काय म्हणाले ते ऐकूया. या विषयावरती सगळीकडनंच थोड्याफार प्रमाणात तक्रारी येत असतात आणि याच्यावरती इलाज म्हणून आम्ही दर कालावधीनंतर, समजा 3 महिन्यांनी असेल, काही महिन्यानंतर असं ठरवलेलं आहे की मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार, संपूर्ण सगळे आमदार तर आहेतच, पण शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे मंत्री यांच्या बैठका घेत असतो आम्ही. गेल्या काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती, त्यातनं काही प्रश्न सुटले. आता हा जो विषय आहे तो येत्या काही दिवसांची बैठक होईल, त्याच्यात आम्ही मांडून, तो नुसताच मांडणार नाही, तो सोडून देऊ. मुंबई येथे अरबी समुद्रामध्ये होणाऱ्या शिवरायांच्या स्मारकाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, परंतु त्या भागातील स्थानिक कोळी बांधवांचं जे काही म्हणणं आहे त्यावरही शासनानं विचार करायला हवा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. चांगलं ना, शिवरायाचं स्मारक हे झालंच पाहिजे. फक्त त्याच्यात सुद्धा एक गोष्ट आहे की तिथे काही कोळी बांधव जे आहेत ते सुद्धा, त्यांचा आवाज थोडासा, ते त्यांचं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे. आणि चांगलं जर का काम आपल्याला करायचं असेल, जसं समृद्धीचा मार्ग आहे, शेतकरी म्हणतात की आमच्या सुपीक जागा घेऊ नका, तसं कोळी बांधवांचा सुद्धा जो काही प्रश्न आहे त्याच्यात सुद्धा गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. भाजप सेनेमध्ये दरी निर्माण झाली आहे, ती कधी भरून निघणार, असं पत्रकारांनी विचारलं असता उद्धव ठाकरे यांनी अधिक बोलणं टाळलं. उद्धव, सत्ता आपली एकत्र असताना अजूनही भाजप सेनेमध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे, ती कधी दरी नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आम्ही असं म्हणतो की सत्तेमध्ये सत्ताधाऱ्यांवरती अंकुश म्हणून आम्ही काम करू, तर जी गोष्ट आम्हाला पटत नसेल ती सांगणं हे आमचं काम करतं. याचा अर्थ लगेच आम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसतो अशाचा भाग नाही आहे. एखादी गोष्ट आम्हाला अशी वाटते की ही अयोग्य होते तर ती बोलणं हे आमचं काम आहे. मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय न्याय विकास राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केलं आहे.
ब्रिटिशांच्या काळामध्ये जसं आता कुणबी आहे, विदर्भामधला जो कुणबी आहे किंवा इतर ठिकाणचं ज्यांचं रेकॉर्डला कुणबी आहे, शेतकरी आहे, त्यांना आरक्षण आहे ओबीसीचं मंडल कमिशनचं. म्हणजे मराठा आहेत ते कुणब्यासारखे शेतकरी असतानाही त्यांना आरक्षण मिळत नाही आहे. त्यामुळं मराठ्यांच्या आरक्षणाला RPIचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि महाराष्ट्र सरकार हे या संबंधामध्ये पॉझिटिव्ह आहे. कोर्टामध्ये केस ते लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोर्टामध्ये काय हे टिकत नाही, कारण 50%च्या पुढं आरक्षण द्यायचं नाही असं सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे आणि त्यामुळं कोर्ट हे सांगणार की तुम्हाला काय 50%च्या पुढं आरक्षण देण्याचा अधिकार नाही. म्हणून मी अनेक वेळेला सूचना मांडलेली आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करण्याचा निर्णय झाल्याशिवाय 50%च्या नंतर 75%, 70% एवढं आरक्षण देण्याच्या संबंधातला कायदा झाला की मग काय अडचण येणार नाही, कारण कोर्टाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे, पार्लमेंटला आहे. त्यामुळं कायदा करावा अशा पद्धतीची माझी सूचना आहे आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार या मराठा आरक्षणासाठी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे आणि माझाही त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. नाही, आता मुस्लिम समाजाला तर एकतर मंडल कमिशनमध्ये 80% मुस्लिम समाज आहे, या बऱ्याचशा ज्या जाती आहेत. पण तरीही मागच्या सरकारने जो 5% मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, तर माझ्या पक्षाचा त्याला पाठिंबा आहे. म्हणजे मुस्लिम समाज हा आपलाच आहे, पूर्वी तो हिंदूच होता, तो काही फॉरेनमधून आलेला नाही आहे. तिथले मुसलमान हे सगळे इंडियातले ओरिजिन आहेत. म्हणून त्यांना आरक्षण मिळालं तर ही संख्या संपून जाईल. म्हणून मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय थोडा वेळ त्रासदायक असला तरी भविष्यात मात्र त्याचे नक्कीच फायदे दिसून येतील, असं रामदास आठवले कवितेच्या सुरात पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे नोटाबंदी, नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे नोटाबंदी काळा पैसा कमवणाऱ्यांच्या डोळ्यासमोर आलेली आहे अंधी. आता भविष्य काळामध्ये जरूर होणार आहे गोरगरिबांची चांदी, भविष्य काळामध्ये जरूर होणार आहे गोरगरिबांची चांदी आणि चुकीचा पैसा कमवणाऱ्यांची तुटून जाणार आहे फांदी. आपण केंद्रात मंत्री असल्यामुळे कोकणच्या विकासाबरोबरच येथील बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. मंत्री झाल्यानंतर प्रथमच रत्नागिरीमध्ये आलेलो आहे. म्हणजे रत्नागिरीचा कोकणाचा आणि आपला फार जवळचा संबंध आहे. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची लिडरशिप वाढवण्यामध्ये कोकणाचा फार मोठा सहभाग आहे आणि कोकणाचा जो एरिया आहे तो आम्हाला आवडतो म्हणजे झाड्या झुडपांनी सगळा सुंदर असणारा असा एरिया आहे. पण फक्त झाडांचं कोकण असता कामा नये, तो विकासाचा कोकण झाला पाहिजे आणि यासाठी कोकणाचा विकास करण्यासाठी नक्कीच राज्य सरकार आणि केंद्राच्या वतीनंही नक्की आम्ही कोकणाला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोकणामधल्या बेरोजगारांना जर रोजगार द्यायचा असेल तर इंडस्ट्रीजमध्ये थोडी वाढ करणं अत्यंत आवश्यक आहे. इथल्या सुंदरतेला धक्का न लागता काय छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज कोऑपरेटिव्ह सेक्टर इथं आणला पाहिजे आणि त्यासाठी त्या कोकणाचा विकास करायचा असेल तर कोकणामधल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. दरम्यान अपंगांचं आरक्षण 3% 4% करण्याचा केंद्र शासनाचा विचार असल्याचं केंद्रीय न्याय विकास राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं. तर त्या अपंगांना मॅक्झिमम मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमेरिकेमध्ये अपंगांना फार सांभाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि जर एखाद्या बिल्डिंगला त्यांना परमिशन द्यायचं असेल तर व्हीलचेअर जायला जागा आहे की नाही म्हणजे ती जागा ठेवली पाहिजे. त्यांना एखाद्या अंधाला जर वरती जायचं असेल तर त्याला कसं वरती जायला काय आवश्यक आहे, तर अशा अनेक तर त्या पद्धतीनं आम्ही आता आम्हालाही थोडासा विचार त्याचा करावा लागेल की अपंगांची संख्या जवळजवळ 3% म्हणजे 3% रिझर्वेशन त्यांना आहे. अलीकडे आमचं मंत्रालय विचार करतं आहे की त्याच्यामध्ये 1% वाढवून अपंगांचं आरक्षण 4% करायचं आणि सर्व डिपार्टमेंटमध्ये अपंगांना संधी मिळाली पाहिजे.
रत्नागिरी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेहमीप्रमाणे गरमागरम वातावरणात पार पडली. अध्यक्ष महोदय, मी आज पण वाहतो, यापूर्वी देखील मी तुमच्यावरती डायरेक्ट विरोध केलेला आहे. ऐका या निधीच्या बाबतीत अन्याय झालाय. बरोबर आहे. निधीच्या ते काय सांगताय, निधीच्या बाबतीत अन्याय. अडीच वर्ष ज्या खुर्चीवर आपण बसलात, अडीच वर्षामध्ये रत्नागिरीतल्या अडीच वर्ष झाली होती तुम्हाला, त्या शहरातल्या जनतेवरती तुम्ही अन्याय केला. आम्ही नाही, काही संबंध नाही. जिल्हा प्रशासनाधिकारी साहेब सांगून देत, जिल्हा कामं पाहिलेली नाही. पंडित साहेब पंडित साहेब जिल्हा प्रशासनाला असा कोणताही अधिकार नाही. कायद्याला विचारा. मागील कौन्सिलची ही शेवटची सभा असल्यानं मावळते नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी सर्वांचे आभार मानले. सर्वप्रथम आपण रत्नागिरी नगर परिषदतर्फे गेली 2.5 वर्ष कारभार पाहताना आपण सर्वांनी, नगरसेवकांनी, कर्मचाऱ्यांनी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार व्यक्त करतो. शिवाजीनगर येथे असलेल्या ट्रक टर्मिनलची जागा विकसित करण्याबाबतचा ठराव सभागृहात येताच त्याला शिवसेनेने विरोध केला, परंतु भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तो ठराव मंजूर करून दाखवला. जिल्हा प्रशासनाने बदलली. जिल्हा प्रशासनाला कोणताही नैतिक अधिकार नाही. आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या आदेशाने ती बदलली. आमच्या सभागृहाने मंजूर केली, सभागृहाने बहुमताने मंजूर केल्याचे जो हा अधिकार सभागृहाचा तुम्हाला असं वाटेल की नामंजूर केले, मग तुम्ही सभागृहामध्ये का नाही बाजू मांडली? मांडली बाजू. कुठे बाजू मांडली विचारा. मग तुम्ही आता राष्ट्रीय सभेपर्यंत मंजूर आहे त्याला ने? यांना मंजूर आहे त्याला ना? होय. नगरसेवक उमेश शेटे यांनी अनेक विषयांवर नेहमीप्रमाणे आपले परखड मत सभागृहात मांडले. प्रशासनाला असा कोणताही अधिकार नाही. कायद्याला विचारा. मुख्याधिकाऱ्यांना विचारा. जिल्हा प्रशासन प्रायोरिटी ठरवणारे कोण? काय संबंध जिल्हा प्रशासनाचा? आपला अधिकार एक लक्षात घ्या. मग होणार कधी ती? एक लक्षात घ्या. पंडित साहेबांच्या प्रमाणे आता इथे नृत्य करा. मागची कामं जी वगळलेली आहेत ती चालू घ्या. या नगरपालिकेत आता उमेश शेटे, अशोक मयेकर, राजन शेटे, भैया मलुष्टे, मिलिंद कीर, महेंद्र मयेकर हे दिग्गज सदस्य दिसणार नाहीत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक प्रकारे हळहळ व्यक्त केली. कोणतेही सभागृह हे नेहमीच लोकशाहीचं मंदिर म्हणून समजलं जात असतं. त्यामुळे येथे विकासावर चर्चा होणं फार जरुरीचं असतं. परंतु मागील 5 वर्षांमध्ये काही ठराविक नगरसेवक वगळता जवळजवळ 90% नगरसेवक नेहमीच काहीही न बोलता शांतच राहिले असल्याचं दिसून आलं आहे. तर काही नगरसेवक मात्र प्रत्येक बैठकीमध्ये आक्रमकपणे बोलताना दिसून आले आहेत. आज मुद्दा मांडल्यानंतर शोधायला जातात. तुम्हाला सांगतो तो अहवाल वाचून दाखवतो आहे का? जिल्हा प्रशासनाने बदलली. जिल्हा प्रशासनाला कोणताही नैतिक अधिकार नाही. आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या आदेशाने ती बदलली. आमच्या सभागृहाने मंजूर केली. सभागृहाने बहुमताने मंजूर. रत्नागिरी नगरपालिकेच्या शेवटच्या बैठकीत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून घेतले. त्यामुळे ही योजना करताना जसं मी पूर्वी बोललोय त्याप्रमाणे नागरिकांनी आणि आपण सर्वांनी त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे. मंजूर आहे त्याला ने? यांना मंजूर आहे त्याला ना? होय. दरम्यान सार्व्हिस्टॉफ येथील ट्रक टर्मिनलची जागा नगरपालिकेने पूर्णपणे विकसित करावी, न पेक्षा आपण न्यायालयात जाऊ असा इशारा माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. परंतु नगरपालिकेने आमची भूमिका अशी आहे की नगरपालिकेने तात्काळ ती जागा ताब्यात घ्यावी आणि सदर जागेवरती ट्रक टर्मिनल जे आहे ते लोकांना व्यापाऱ्यांना विकसित करून द्यावं आणि तिथे ट्रक तिथे ठेवावे. आणि जी आज रत्नागिरी नगरपालिकेमध्ये जो TDR शासनाने दिलेला आहे तो त्या जागा मालकांना द्यावा, म्हणजे जेणेकरून जागा मालक देखील त्याच्यातून मुक्त होतील आणि नगरपालिकेला देखील ती जागा मोफत मिळेल. अशा पद्धतीने हा विषय आहे.
आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने हा ठराव म्हणजे भूमिकेशी या ठाम आहोत की कुठल्याही परिस्थिती हा ठराव होता कामा नये आणि जर ठराव मेजॉरिटीच्या जोरावर मंजूर केला तर आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हायकोर्टामध्ये आम्ही निर्णय दाद मागू आणि त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जो लढा आम्हाला द्यावा लागेल त्या लढा देण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसंच रत्नागिरी शहरातील उद्यानांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु त्यांची अवस्था मात्र आज तरी अतिशय बिकट झाली असल्याचा आरोप नगरसेवक रोशन फाळके यांनी पत्रकारांजवळ बोलताना केला आहे. तेव्हा माझ्या निर्देशन असं आले की रत्नागिरी नगरपालिकेची जी उद्यानं आहेत त्या उद्यानाचं आपल्या इथं टेंडर गेल्या मार्चमध्ये फुटलेलं आहे. ते टेंडर दरमहा 2,36,726 रुपये याप्रमाणे दिलं जातं. परंतु पत्रकार परिषद किंवा पत्रकार माझी विनंती आहे, फडके उद्यान घ्या, हे DSP ऑफिस समोरचं आमचं गार्डन घ्या, संत गाडगे म्हणून गार्डन घ्या, संविधानाचं गार्डन घ्या किंवा नाचणार रस्त्याचं गार्डन घ्या, त्यांची आज दुरावस्था काय आहे. आणि मी यासाठी याचे अधिकारी यादव यांच्याशी सातत्याने चर्चा करत होतो किंवा मला या विषयात सांगा तुम्ही तुम्ही आज तिथं त्या टेंडरला 36 कामगार आहेत, परंतु माझ्या निर्देशन असं आलेलं आहे 36 कामगार एकही कामगार सकाळी तिथं हजेरीला नसतो किंवा गार्डनमध्ये नसतो. ह्या संदर्भात मी CO साहेबांशी बोलणी केली. CO साहेब अत्यंत हुशार माणूस आहेत. त्यांनी मला सांगितलं 24 तारखेला या विषयात आपण चर्चा करूया आणि जर टेंडर घेतलेलं असेल टेंडरची माणसं कुठे आहेत आणि या टेंडरची माणसं माझ्या मते काही नगरसेवकांच्या घरी जातात किंवा कुठे जातात त्याचं काही मला अजून थोडं उलगडलेलं नाही आहे. पण जनता जनार्दनचे पैसे आहेत ते जनताचे जाऊन बसणं ते दारूच्या बाटल्या किंवा अन्य काही प्रकारचे वस्तू पडलेल्या आहेत ते योग्य आहे का याचा जरा विचार नगरपालिका शासनाने आणि जनता जनाने पत्रकारांनी करावा अशी माझी विनंती आहे. आणि टेंडर कोणाचं आहे त्याच्यामागे कोण आहे जरा सर्व जनतेसमोर यावं अशी माझी नम्र विनंती आहे. सेवानिवृत्तांची जनसेवा समिती रत्नागिरीच्या वतीनं पेन्शनर डेचं औचित्य साधून गुरुकृपा सभागृह येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही संस्थेकडे संघटनेकडे मी या ठिकाणी धन्यवाद पातेवाडी. या ठिकाणी यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी उत्तम सुर्वे, जनसेवा समितीचे अध्यक्ष सुरेंद्र घुडे, माजी अध्यक्ष शांताराम कोगजे, उपाध्यक्ष वसंत झगडे, सचिव दिगंबर कुलकर्णी, खजिनदार विजय बिरजे, योगाचे प्रशिक्षक सुभाष पाटील, सौ स्वाती तेरेदेसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष शांताराम कोगजे तसेच अध्यक्ष सुरेंद्र घुडे यांना यापूर्वीच संघटनेच्या चांगल्या कामाबद्दल तालुका, जिल्हा आणि आता राज्य पुरस्कार मिळाला असून त्याचं वितरण पुण्यात 30 डिसेंबर रोजी होणार आहे. अध्यक्ष सुरेंद्र घुडे यांचा त्याचप्रमाणे वांदरकर गुरुजी, उत्तम सुर्वे, इतर सभासद यांचाही यावेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या जनसेवा समितीला 33 वर्ष पूर्ण झाली असून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमही राबवले आहेत. याबाबत अध्यक्ष सुरेंद्र घुडे यांनी प्रास्ताविकात माहिती सांगितली. या संघटनेनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी सर्व जिल्हा संघटनांना विनंती केली आहे की तुम्ही देखील तुमच्या जिल्हाधिकारी, आमदार, खासदार मार्फत निवेदन द्या. त्याप्रमाणे आमच्या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य
आम्ही जिल्हागीर कार्यालयात चाकं वेतन वायक मिळावं म्हणून निवेदन दिलं आहे आणि ते निवेदन जिल्हागीर कार्यालयाकडून पुढे पाठवण्यात आले मुख्यमंत्री साहेबांकडे. ही एक चांगली तुम्हाला बातमी सांगते. मित्रांनो, केंद्राला 80 वर्षानंतर 20% पेन्शन वाढ मिळते, आपल्या फक्त 10% मिळते. मित्रांनो, केंद्राला 80 वर 40% आणि 95 नंतर 50% आणि 100 वर्षानंतर 100% पेन्शन मिळते. ही आपल्याला मिळत नाही आणि ती मिळावी म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. यावेळी कोषागार अधिकारी उत्तम सुर्वे यांनी या पेन्शनर डेला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलं. मी पहिल्यांदा सगळ्यांना, सर्व निवृत्ती वेतनधारकांना पेन्शनर डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपल्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत गुढे साहेबांचं मी अभिनंदन करतो. त्यांचा राज्य पातळीचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. हे पुरस्कार त्यांनी संघटनेच्या बाबतीत केलेलं कामाची पोचपावती आहे. त्यामध्ये फक्त गुढे साहेबांचंच योगदान नाही आहे, कारण तुमच्या सगळ्यांचं योगदान आहे. त्यामुळे मी त्यांचं आणि तुमच्या सगळ्या संघटनेचं मी अभिनंदन करतो. कार्यक्रमाला जिल्हाभरातील निवृत्तीधारक सभासद, महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थान राजिवड्याचा सुवर्ण कलशारोहणाचा आणि हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचा 13वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबाद प्रमाणे श्री विश्वेश्वर मंदिराचा सुवर्ण कलशारोहण आणि हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचा 13वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात वरद शंकराची पूजा, लघुरुद्र, श्री सत्यनारायणाची पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान संदेश नागवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवशंभोवर आधारित संगीत मैफल सादर केली. दुनिया
9वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार मंदिर संस्थेतर्फे करण्यात आला. तीन दिवस पार पडलेल्या या उत्सवाची सांगता महाप्रसादानं करण्यात आली. यावेळी रत्नागिरी शहर आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वस्त, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय दुर्दैवी असला तरी आपण मात्र 50 दिवसांनंतरच यावर योग्य ते मत व्यक्त करू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी माझा पाठिंबा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांची ग्वाही. आणि रत्नागिरी नगरपालिकेची 5 वर्षातील शेवटची सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणेच गरमागरम वातावरणात पडली पार. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने केले अनेक ठराव मंजूर. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.